नागपूर हैदराबाद नॅशनल हायवे क्रमांक 44 वर पोलीस स्टेशन वडकी हद्दीतून पांढरकवडाकडे गोवंशाची अवैधरित्या कत्तलीसाठी वाहतूक करून घेऊन जाणाऱ्या अशोक लेलँड आयशर क्रमांक MH40 CT0432 आणि आयशर क्रमांक MH40 CD 1340 प्रत्येकी किंमत 20 लाख रुपये प्रमाणे एकूण 40 लाख आणि या दोन्ही वाहनांची वडकी स्टेशनला माहिती मिळताच सापळा रचून सकाळच्या सुमारास 4:30 वाजता दोन्ही वाहन पोलीस स्टेशन हद्दीतील देवधरी घाटात ताब्यात घेतले आहे। सदर वाहनातून 25 गोवंश प्रत्येकी किंमत 20,000 रुपये प्रमाणे असे एकूण 5 लाख रुपये गोवंश आणि 4 आरोपी ताब्यात घेतलेले आहे। सदर आरोपितांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 5(5)(a) 5(b) आणि प्राण्यास क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 11 अन्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करीत आहे। सदर कारवाईत एकूण 45 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदर कारवाईत माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंता, सहाय्यक अप्पर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, सहाय्यक उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा रामेश्वर वेंजने सहाय्यक यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे, PSI प्रशांत जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद नागरगोजे, पोलीस नाईक अंकुश पाथोडे, पोलीस कॉन्स्टेबल किरण दासरवार यांनी केली असून पुढील तपास वडकी पोलीस करीत आहेत। गाव माझा न्यूज करिता संजय कारवटकर, यवतमाळ।